पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा वेशेला मणिहार। मित्र हो, नमस्कार। निवडणुकीत होत असलेल्या भानगडीकडे दुर्लक्ष करण्यासाठी माझ्या खात्यामध्ये 10 लाख रुपये जमा करण्यात आले होते। शिवाय वाल्मिक कराडचा एन्काउंटर करण्याची सुपारी आपणास धनंजय मुंडे यांनी दिलेली होती। अशा प्रकारचं अत्यंत खळबळजनक आणि तितकं धक्कादायक असं हे सगळं प्रकरण किंवा असे आरोप करणाऱ्या निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले यांना अखेर अटक करण्यात आली। ती होणारच होती। आपण स्वतःच पोलिसांना सरेंडर होत असल्याचं कालच त्यांनी जाहीरपणे सांगितलेही होतं। त्यामुळे त्यांना अटक झाली, यात काही वेगळं विशेष महत्त्वाचं नाही। अटक हा विषय तसा दुय्यम आहे। त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल झालेलेही आहेत, त्यामुळे त्यांना अटक होणं हे स्वाभाविक होतं। त्यांच्यावर दाखल झालेले गुन्हे खरे आहेत खोटे आहेत हा न्यायालयाचा विषय। पण निलंबित असलेल्या या पोलीस अधिकाऱ्याला आता थेट बडतर्फ करण्यात आलं आहे। बडतर्फ करणं हे काही उगीच इतकी साधी सोपी गोष्ट नसते। त्यासाठी बरीचशी काही चौकशी व्हायला लागते आणि त्या चौकशीमध्ये संबंधित अधिकारी हा कुठेतरी दोषी असा निष्पन्न व्हावा लागतो। अर्थात त्यांनी काय केलं आहे आपल्याला माहित नाही, पण हे इतक्या तडकाफडकी हे सगळी कारवाई झाली। खरं तर ही बाब नक्कीच आश्चर्यकारक आहे। त्यांच्या बडतर्फीच्या बातम्या जशा बाहेर आले तसं बघा सोशल मीडिया खवळून उठला आहे, खवळून। सत्य बोलणाऱ्या रणजित कासले यांना अटक होते आणि भामटे मात्र मोकाट फिरतात, अशा प्रकारच्या अनेक प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटलेल्या आहेत। गेल्या काही दिवसापासून रणजित कासले हे अनेक गंभीर प्रकरण उजेडात आणत आहेत, व्हिडिओ करीत आहेत, सार्वजनिक करीत आहेत। धनंजय मुंडे यांच्यापासून प्रशासनावर ते अत्यंत गंभीर आरोप करीत आहेत। हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। हे आरोप आता किती खरे आहेत किती खोटे आहेत हा चौकशीचा भाग आहे। या आरोपाचे आपल्याकडे पुरावे आहेत असंही ते सांगत आहेत। विशेष म्हणजे कासले यांना जनतेतून सुद्धा समर्थन मिळत आहे। केवळ ते निलंबित आहेत म्हणून त्यांनी केलेल्या आरोपाकडे दुर्लक्ष करता येणार नाही। ते निलंबित असो किंवा आता बडतर्फ असो, त्यांच्याकडून खरंच काही चूक झाली असेल तर त्याची शिक्षा त्यांना जरूर मिळावी आणि ती मिळेल सुद्धा। पण त्यांनी जे केलेले हे सगळे गंभीर आरोप, त्या आरोपाचं काय? त्यांना अटक करून किंवा त्यांना बडतर्फ करून त्यांचा आवाज दाबणं किंवा बंद करणं हे कुठल्या कायद्याला धोरण आहे हो? विधानसभेच्या निवडणुकीत गैरप्रकार झाला असं ते सांगतात, त्यासाठी आपल्या खात्यावर 10 लाख जमा करण्यात आले असं देखील ते सांगतायत। याची पुरावे मिळतील ना कागदोपत्री बँकेमध्ये? मग त्याची काय झाली चौकशी? वाल्मिक कराड याचा एन्काउंटर म्हणजे खरं तर खून करण्याची सुपारी आपल्याला धनंजय मुंडे यांनी दिली असा जो त्यांनी आरोप केलेला आहे, तो आरोप साधा सुद्धा नक्कीच नाही मित्रांनो। हा आरोप कुणी केला यापेक्षा सुद्धा तो खरा आहे की खोटा हे तपासून पाहणं अत्यंत महत्त्वाचं होतं। पण अजून तरी त्याकडे कोणी गंभीरपणे पाहिलेलं आहे असं दिसत नाही। का त्याकडे दुर्लक्ष झालं? धनंजय मुंडे हे माजी मंत्री आहेत, आमदार आहेत, महायुतीचे नेते आहेत म्हणून? कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे हे तर आपल्याला माहित आहेच। पण आपल्या राज्यात कायद्याचे अशा प्रकारे सुद्धा झेंडवडे काढले जाणार आहेत की काय? आणि अशाच पद्धतीनं कायदा वाकवला जाणार असेल तर उद्या खरंच या आरोपाची चौकशी झाली तरी सुद्धा त्यातून काही सत्य बाहेर येणार आहे काय? अशी शंका तर कोणाच्याही मनात येऊ शकते ना हो। पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा वेशेला मणिहार असं एक जुनं गाणं आपल्याकडे प्रसिद्ध आहे बघा। भलेही रणजित कासले पतिव्रता नसतील, पण म्हणून का चोरांना संशयित गुन्हेगारांना अभय मिळणार? त्यांच्या गळ्यामध्ये मणिहार घालणार? मित्रांनो, गंभीर आरोप करणाऱ्या रणजित कासले यांचा आवाज अशा प्रकारे बंद करणं हे तुम्हाला तरी योग्य वाटलं का? जरूर सांगा मित्रांनो। तुमच्या प्रतिक्रिया ही खूप महत्त्वाच्या आहेत। जनतेचा तो आवाज असतो, तो आवाज जनतेचा म्हणजे तुमचा माझा सरकारच्या कानात घुमू द्या। आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा तर आहे। धन्यवाद, पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।